वृंदा कारे हिचा प्रथम वाढदिवस लासलगाव येथील अनाथ व वृद्ध आश्रमात सामाजिक उपक्रमातून साजरा। वृंदा रवींद्र कारे हिचा प्रथम वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला। आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय वृंदाचे आई वडील रवींद्र साहेबराव कारे व सुरेखा रवींद्र कारे यांनी घेतला। लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमात अनाथ मुलांना व आश्रमातील वृद्धांना पंचपक्वान्नाचे जेवण देऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। स्वतःच्या हाताने मुलांना जेवण वाढून या क्षणाचे समाधानकारक रूपांतर केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी आश्रमाचे सचिव दिलीप कुंजाळ सर यांनी संस्थेची माहिती देत वृंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच आश्रमातील अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता माई यांनी शाल श्रीफळ देऊन वृंदाचे औक्षण करून आशीर्वाद दिले। या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांमध्ये केशव बाबाजी कारे, संजय साहेबराव कारे, ज्ञानेश्वर साहेबराव कारे, सुभाष कारे, विजय बकुरे, संतोष कारे, रवी कारे, दिगंबर कारे, राकेश कारे, रोहिणी संतोष जाधव मामी यांसह समस्त गारे परिवाराने उपस्थित राहून आनंद द्विगुणित केला। शेवटी आश्रमाचे सचिव दिलीप बाबूराव कुंजाळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। या ठिकाणी वृंदाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वच परिवार इथे उपस्थित झाले आहे। सर्वांचं एकदा आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचं आहे। आज या छोट्याशा वयामध्ये तिचा प्रथम वाढदिवस इथं साजरा होतोय आणि बघा अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि होत राहतात, परंतु प्रत्येकाच्याच वाढदिवसाला अन्नदान घडतं असं नाही। ज्याच्या पूर्वजन्मीचं सुकृत असतं, जसं म्हटलं जातं जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। भगवंताची कृपा असल्याशिवाय हे सर्व घडत नाही। आज तिचा प्रथम वाढदिवसानिमित्त अन्नदान घडते। ज्याने अन्नदान केले त्याचे कुळ शुद्ध झाले। आज या लेकराच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान घडतंय, तर हा परिवार यांचा कुळ शुद्ध होण्याचं काम भगवंत करत आहे। कारण आज तुम्ही अन्नदान अशा ठिकाणी करताय, भुकेलेला अन्न, वेशाला पाणी, उघड्याला वस्त्र आणि संतांची संगत अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करताय। आज असणारे परमपूज्य वासुदेवानंदगिरी गुरुमोहनगिरी बाबाजी, या बाबाजींच्या या अनाथ आश्रमामध्ये बाबांच्या प्रेरणेने हे चालू असणारा अनाथ आश्रम, या अनाथ आश्रमामध्ये या लेकरांना तुम्ही अन्नदान करताय। खरं तर तुमच्या समोर ही दिसत असलेली कमी दिसत असतील लेकरं, पण अजूनही आपल्याकडे मुलं आहेत, काही शिक्षणासाठी बाहेर आहेत, परंतु आज या लेकरांसाठी वृंदाच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करताय। म्हणून या वृंदाला आपण सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया की तिचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं होत जाऊ, ती ज्ञानी गुणी सद्गुणी होत जाऊ, ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत होत जाऊ, अशीच भगवंत पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा तिला वाढदिवसाच्या लाख मोलाच्या खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।